नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत व्ही गळा आणि त्याला बनवणार आहोत पोटली बटनची डिझाईन. अगदी सुंदर अशी आपण आज डिझाईन बनवणार आहे. बघा आज आपण डिझाईन कशी बनवणार आहे. आणि त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग तुमचं जास्त वेळ न घेता आपण असं छानशी व्हिडिओ करूया. अशी छान अशी सुरुवात. बघा, पूर्ण उंची घेतली 12.5, घडी घेतली 8, मुंडा घेतलाय 5, शोल्डर घेतले 5 आणि 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली. आणि हा आपल्याला द्यायचा आहे व्ही आकार. हे बघा, आपण व्ही असा आकार दिलाय. कसा एकदम सुंदर असा आपण आकार दिलाय. बघा, आपण आता हा कपडा कापलेला आहे, सीधा आपल्या बाजूने ठेवू आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवून आपल्याला घ्यायचे ते शिवून. पण काही मैत्रिणींना ते डायरेक्ट शिवता येत नाही, गळ्याचा आकार जमत नाही, म्हणून आपण पहिले टाचणी लावून घेऊया. असे ह्याप्रमाणे आपण जितक्या पाहिजे तितक्या टाचण्या तुम्ही लावू शकता. आणि ज्यांना परफेक्ट अशी शिलाई मारता येत नाही त्यांनी काय करायचं, 1/2 इंच अंतर सोडून रेष मारून घ्यायची खडून आणि त्या रेषेवरती ही शिलाई आपल्याला घ्यायची आहे मारून. व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. जिथे जो कोपरा आहे तिथे सुई खाली ठेवून आणि पुन्हा कपडा वळवून घ्यायचा आहे. आणि हा ब्लाऊज झाला आहे तयार व्ही आकार. आणि आता मधला जो कपडा उरला आहे तो आपण घेतलाय कट करून. आणि गळ्याच्या ह्या साईडला असं आपल्याला कात्रीने थोडंसं कट करायचं आहे. अगदी सावधानपूर्वक आपल्याला ते कट करायचं, जेणेकरून शिलाईला धक्का नको लागायला. आणि आपल्याला ते असं पलटी मारून त्याला द्यायची वरतून एक शिलाई. सुंदर अशी आपण शिलाई मारणार आहे, ज्याला आपण दाबटिपही म्हणू शकतो, अशी आपण ती शिलाई मारणार आहे. त्याच्याने आपल्या गळ्याची फिनिशिंग अगदी सुंदर अशी येईल. हे बघा, ह्याप्रमाणे आपण ती शिलाई मारून घेतली. आता काय करायचं, साईडने पण आपल्याला घ्यायचं आहे शिलाई मारून. व्यवस्थित असं अस्तर हे करून आणि हाताने प्रेस करून आणि ती शिलाई मारायची आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फुगा वगैरे येत नाही. हे बघा, ह्याप्रमाणे आपण घेतले. आता ते पूर्ण शिवून आणि उरलेला कपडा घ्यायचा असा कट करून. एकदम व्यवस्थित असं तो कपडा आपण कट करून घ्यायचा आहे. कपडा कट केल्यामुळे आपल्या ब्लाऊजला अतिशय सुंदर अशी फिनिशिंग येईल. हे बघा, आपला गळा किती सुंदर असं तयार झालाय. आता आपण टक्स मारून घेऊ आणि पाठीची पट्टी पण तयार करून घेऊया पहिले. हे बघा, आपण लावून बघू पट्टी पुरते का नाही पुरत. आपण दुसरे आणखी पट्टी काढून आणि त्याला जॉईन देणार आहे. हे बघा, आपण पहिले पाठीची पट्टी तयार करून घेऊया. जॉईन देऊन ती लांब करून घेऊ आणि एक बाजूने तिला घ्यायचं फोल्ड करून. याप्रमाणे व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं आपण एक बाजूने. हे बघा, आणि टक्स मारून घ्यायचे. साधारण 4.5 इंचाचे आपण टक्स मारले. दोघं बाजूने आपण टक्स मारून घेऊया. व्यवस्थित असे टक्स मारून झाले की आपल्याला लावायची पट्टी ती वरतून लावून घ्यायची आहे. हे बघा, मध्ये एक चुनी टाकायची पट्टीला, म्हणजे पाठीचा भाग वरती तरंगणार नाही. हे बघा, त्याला द्यायची आपल्याला दाबटीप. आणि पट्टीला आता मध्ये फोल्ड करून पट्टीमध्ये फोल्ड करून त्याला आपण अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. आता आपण पोटली बटन तयार करणार आहे. बघा, थर्माकॉलचे जे गोळे असतात ते असं चौकोनी कपड्यामध्ये ठेवून आणि त्याला दोऱ्याने असं पॅक करून घ्यायचे. असे मी भरपूर सारे बनवून घेतले. पण मग काय करायचं, आता सेंटरला पहिले आपल्याला लावून घ्यायचं आहे एक पोटली बटन एक लावून घ्यायचं पहिले सेंटरला. आणि बटन किती ते मोजून घ्यायचे, म्हणजे दोघं बाजूने आपले सारख्या प्रमाणात बटन आले पाहिजे असे मोजून घ्यायचे. आणि सेंटरला एक बटन लावून आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळे बटन असे पॅक करायचे. बघा, याप्रमाणे आपले बटन लावून झाले. आता उरलेला हा आतला भाग आहे ना, तो कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा, म्हणजे तो आपल्याला ब्लाऊज घातल्यानंतर बाहेर येणार नाही. अतिशय सुंदर असं ब्लाऊज दिसेल. हे बघा, हे आपण कट करून घेतले. आता आपल्याला एक फ्रिलची लेस लावायची आहे, म्हणजे गळा आणखी सुंदर तयार होणार आहे आपला. हे बघा, आपण फ्रिलची लेस लावून घेऊया. हे अशी अगदी छान अशी ती लेस लावून घ्यायची. खाली कोण्यामध्ये व्यवस्थित सुई खाली ठेवून आणि मग कपडा वळवायचा, म्हणजे तिथे कोणा निघतो. हे बघा, लेस आपली लावून झाली. आपण त्याला डबल शिलाई मारू, म्हणजे ती लेस वरती तरंगणार नाही.
त्याप्रमाणे अशी डबल शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला लावायचे नॉट। दोन्ही बाजूने मी लटकन असे तयार करून घेतले फेब्रिकचे। मला दाखवलेले मी ते लटकन कसे बनवायचे याच्या आधी व्हिडिओ मी पहिले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे लटकन कसं बनवायचं आहे। हे बघा अतिशय सुंदर असा आपला गळा तयार झाला। मैत्रिणींनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली। मग मैत्रिणींनो कशी वाटली आपली आजची डिझाईन। एकदम सुंदर आणि सोपी अशी छान आपण पोटली बटनची डिझाईन आज बनवली आहे। कशी वाटली तुम्हाला डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। भेटूया आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय।